नमस्कार मंडळी, आज आपण वेज हाक्का नूडल्स तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथे चिंग्सचे हाक्का नूडल्सचे पॅकेट घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही नूडल्स घेऊ शकता. एका भांड्यात आपण पाणी उकळत ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे नूडल्स टाकलेले आहेत. आता 1 चमचा तेल घेऊन आपण ते तेल ह्या नूडल्समध्ये टाकूया. म्हणजे काय होईल, ते आपले नूडल्स चिकटणार नाहीत आणि थोडे ढवळूया. आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि हे आपले नूडल्स शिजलेले आहेत. आता आपण काढून बघूया की आपले नूडल्स व्यवस्थित शिजलेत की नाहीत. असे 2 तुकडे झाले की समजायचं आपले नूडल्स 80% शिजलेले आहेत. आता आपण हे काढून एका प्लेटमध्ये पसरवून घेऊया. ताटात पसरवलेले नूडल्स आपले थंड झालेले आहेत. हे बघा, अजिबात चिकटत नाहीत, कसे सुट्टे झालेले आहेत. हक्का नूडल्स बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कोबी, 1 गाजर, 2-3 कांद्याची पाते, 1 कांदा व 1 सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरची ही आपल्या आवडीप्रमाणे लाल, पिवळी, हिरवी कोणत्याही रंगाची घेऊ शकता. हिरव्या रंगाची सिमला मिरची सहजतेने मिळते, म्हणून मी ती हिरवीच घेतलेली आहे. ह्या स्वच्छ धुतलेल्या भाज्या आपण चिरून घेऊया. इथे आपण गाजर सोलून त्याचे 2 भाग करून स्लाइस केले आहेत. आता हे असे बारीक बारीक कापून घेऊया. हे गाजर आता नूडल्ससाठी चिरून झालेले आहेत. आता आपण सिमला मिरचीचे देठे कापून त्यातील बिया काढून टाकूया. आता त्याचे 2 भाग करून पातळ स्लाइस करून घेऊया. हे बघा, आपले सिमला मिरचीचे पातळ पातळ स्लाइस झालेले आहेत. आपण एका कांद्याचे साल काढून 2 तुकडे करून घेऊया आणि त्याचे आता उभे स्लाइस करून घेऊया. ह्या स्लाइस अशा मोकळ्या होतात. आपण इथे 3 कांद्याची पातं घेतलेली आहेत. त्याची मुळं कापून टाकूया आणि कांद्याचे पात बारीक चिरून घेऊया. आता इथे आपण अर्धा कोबी घेतलेला आहे. त्याला असे आडवे पकडून त्याचे असे लांब लांब स्लाइस करून घेऊया. हे बघा, इथे आपले हे स्लाइस झालेले आहेत. हक्का नूडल्ससाठी लागणारं साहित्य: कांदा, कांद्याचं पात, गाजर, कोबी, सिमला मिरची आपण बारीक कापून घेतलेले आहेत. आता आपण पॅन गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेले आले आणि लसूण टाकून व्यवस्थित परतून घेऊया. ह्यात आता कांदा, कांद्याचं पात आणि सिमला मिरची टाकून 2 मिनिटे परतून घेऊया. ह्यात आता चिरलेला कोबी आणि चिरलेले गाजर टाकून 2 मिनिटे मोठ्या आचेवर परतवूया. हे थोडेसे क्रंचीच राहिले पाहिजे. आता आपण ह्यात 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून मीठ टाकूया. 1 टीस्पून सोया सॉस टाकूया. आता यात बॉईल करून थंड केलेले नूडल्स टाकून मोठ्या आचेवर परतूया. आता हे आपले नूडल्स तयार आहेत. आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया.
आता हे नूडल्स मी सर्विंग बाउलमध्ये काढलेले आहेत आणि ते एकदम असे सुटसुटीत झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.